तर राम शिंदेंच्या या आरोपात काही तथ्य नाही। महायुतीला यश मिळालं, सर्वांनी मेहनत घेतली, आम्ही एकत्र बसून बैठक करून मुख्यमंत्री ठरवू, असं सुनील तटकरेंनी म्हटलंय। अपयश आलं की ईव्हीएम वरती खापर का फोडलं जातं असं म्हणत त्यांनी विरोधकांवरतीही निशाणा साधला। मात्र राम शिंदेंच्या आरोपांना त्यांनी धुडकावून लावलंय। आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत। दोन प्रश्न सर्वाधिक चर्चेचे आहेत। एक तर राम शिंदे यांनी केलेला थेट आरोप की अजित पवारांनी आणि रोहित पवारांनी कुठेतरी मॅनेज झाल्याने माझा पराभव केला। मी आज पाहिलं की कराडला स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या समाधी पुढे नतमस्तक होण्यासाठी दादा जात असतानाच रोहित पवारांची त्यांची भेट झाली आणि त्यावेळेला ते जे काही संवाद तो झाला, डायलॉग झाला, हा काही एक पासिंग डायलॉग त्या ठिकाणी होता। अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील, महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पराकोटीची मेहनत त्या ठिकाणी केलेली आहे। त्याच्यामुळे असं जर का कोण वक्तव्य करत असेल तर ते स्पष्टपणाचं चूक आहे। काल सुनील टेंगरे यांनी सुद्धा आमच्याकडे काही तक्रार केली, पण आम्ही स्पष्ट सांगितलं की बाबा आपण कुठं कमी पडलो त्याचा आपण विचार करूया, कोणावरती दोषारोप देणं काही योग्य राहू शकत नाही। त्यामुळे अशा पैकी वक्तव्य थांबवावीत असं माझी त्यांना स्पष्टपणाची सूचना आहे। पण एकमेकांच्या विरोधामध्ये अनेक ठिकाणी ताकद दिली गेली त्या इलेक्शनच्या काळामध्ये असंही म्हटलं जातं। असं हे सगळं म्हटलं जात होतं, परंतु आता ज्या वेळेला 1962 सालापासून ते 2024 पर्यंत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीला, आघाडीला किंवा एक पक्ष सरकार काँग्रेस पक्षात होतं, त्यावेळेला जेवढं अभूतपूर्व यश मिळालं आहे त्यावेळेला हे मिळालेलं आहे। हे निर्विवाद पद्धतीचं निखळ असं यश महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीच्या पारड्यामध्ये त्या ठिकाणी टाकलेलं आहे। किंवा कुणी किती काय कांगावा केला तरी त्याच्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही। खरं साहेब, ज्या पद्धतीने अजितदादांनी तुम्हाला यश मिळालेलं आहे पार्टीला सगळ्यांना, याच्यानंतर अनेक लोक तुमच्या संपर्कात येऊ पाहत आहेत, परत एकदा माघारी येऊ पाहत आहेत, खरं आहे? वेट अँड वॉच, म्हणजे त्यात घडामोडी वेट अँड वॉच। दुसरं की या सगळ्या घडामोडीमध्ये काल भुजबळ साहेबांनी किंवा इतर नेत्यांनी आवर्जून सांगितलं की फडणवीस मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादीची हरकत नसेल। प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे? माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून हीच भूमिका आहे की आम्ही तिन्ही पक्ष राज्यपातळीवरती एकत्रित बसूच, पण आम्हा तिन्ही पक्षाचं शेवटी नेतृत्व दिल्लीमध्ये आहे। भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्या नेतृत्वाच्या समवेतच आज आम्ही सरकारमध्ये सहभागी त्या ठिकाणी झालेलो आहोत। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व या संदर्भातला योग्य तो निर्णय घेईल। तुम्हाला वाटतं की ज्याची संख्या जास्त बळ आहे त्यांना मुख्यमंत्री घ्यायला हवं, कारण की जर त्यापेक्षा कमी असेल तर मग अर्थात राष्ट्रवादीचाही दावा राहील का? मला काय वाटतं ते आज फार महत्त्वाचं नाही। तुम्ही नेतेच साहेब, मी ते सांगतो, मला जे काय वाटतं ते ज्या वेळेला आम्ही दिल्लीमध्ये एकत्रितपणाने बसू त्यावेळेला नक्कीच त्या ठिकाणी मी सांगेन। जर कमी संख्याबळ असणारा जर मुख्यमंत्री होतो तर मग राष्ट्रवादीही दावा करेल का? जर तरचा मुद्दा नाहीच सागरजी। दिल्लीमध्ये ज्या वेळेला केंद्रीय नेतृत्वाजवळ आम्ही बसू त्यावेळेला आमच्या पक्षाची भूमिका विचारल्याच्या नंतर आम्हाला जे काय सांगायचं ते आम्ही नक्की त्यावेळेला तिथे सांगू। तटकरे साहेब धन्यवाद। पूर्ण सगळ्या राजकीय भूमिका त्यांनी मांडलेल्या आहे। सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।